मी हां बोल. आपण जे लास्ट इयरची ऑरेंज कलरची नऊवारी रिपोस्ट केली होती फेटासोबतची, हां त्याच्याबद्दल कस्टमरचे खूप प्रश्न येतात की फेटाची साईज कशी घ्यायची किंवा साडीचे साईजेस कसे सांगायचे, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? ओके, एकच मिनिट. आत्ता आपल्याकडे शिवकन्याची साडी तर नाही आहे. लास्ट इयरची जी होती तीच आपण रिपोस्ट केली होती, का तर आपण शिवकन्याची ऑर्डर्स आत्तापासून घ्यायला सुरुवात केलेली आहे. गेल्या वर्षी थोडासा वेळ झाला होता पोस्टसाठी, त्याच्यामुळे ऑर्डर खूप साऱ्या आल्या, पण वेळ कमी असल्यामुळे आपल्याला खूप साऱ्या ऑर्डर्स डिलिव्हर होऊ शकत नव्हत्या, म्हणून आपल्याला कॅन्सल कराव्या लागल्या होत्या. त्याच्यामुळे मी यावर्षी थोडंसं लवकर ऑर्डर घ्यायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून मला वेळेत ऑर्डर कंप्लीट करून व्यवस्थित वेळेच्या आधी लोकांना पोहोचवता यावी. कारण खूप सारे जण फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून शिवजयंतीच्या शूटसाठी लागतात आणि खूप जण आवडीनं ते साड्या घेतात, का तर त्यांना थोडंफार शूट वगैरे पण करायचं असतं आणि त्या दिवशी वेअर पण करायची असते. तर त्याच्यामुळे शिवकन्याची साडी तर आता आपल्याकडे नाहीये, पण शिवकन्यासारखीच फक्त ज्या ठिकाणी आपली गेल्या वर्षीची शिवकन्या एम्ब्रॉयडरी होती त्या ठिकाणी आपण मुलीचं नाव टाकलेलं आहे, अशा पद्धतीने मुक्ता असं नाव. तर सेम साडी आहे, कलर फक्त वेगळा आहे आणि शिवकन्याच्या ऐवजी आपलं नाव आहे, जे की मुक्ताच्या मामाच्या लग्नासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे. तर याच्यासोबत पण आपला फेटा आहे. त्याच्यामुळे या साडीबद्दल, म्हणजे ही साडी थोडक्यात दाखवते आणि फेट्याची माहिती मेन म्हणजे फेट्याची जी शंका आहे त्याच्याबद्दल सांगते. ही आपला ब्लाऊज आहे, जे की नाव आहे, त्या ठिकाणी तुम्हाला शिवकन्या घेऊ शकता किंवा तुम्ही तुमचं मुलीचं नाव घेऊ शकता. हा असा करवलीचा बेल्ट आहे, या ठिकाणी तुम्ही मामा, काका, दादा, दादी, दीदी जे पण असेल ते करवली घेऊ शकता. आणि ही आपली रेग्युलरची साडी, जी की आपण भरपूर दिवसापासून आपण रेडी करतो. तर याच्याबद्दल तर काही एवढी शंका नसणार आहे कोणाचीच, कारण साईजेस वगैरे तर आपण सांगतोच तसं. पण आणि हा एक रेग्युलरचा बेल्ट असतो. मेन म्हणजे फेट्याबद्दलच्या ज्या शंका आहेत लोकांच्या मनामध्ये त्याचं सांगते. थोडक्यात सांगेल, जास्त वेळ नाही घेणार. तर हे बघा, जो फेटाचा हा जो राऊंड आहे ना, तो राऊंड म्हणजे लहान मुलीच्या म्हणजे जिच्यासाठी घ्यायचा आहे तिचा हा राऊंड सेम असणार आहे. म्हणजे जसा तुम्ही मेजरमेंट्स देतात त्या पद्धतीने आपण हा फेटा बनवतो. तर हा वाला राऊंड आणि मुलीच्या डोक्याचा राऊंड एकच असणार आहे. तर आता प्रॉपर असला आपला फेटा आहे. फेटा बघून घ्या अगोदर, तुम्हाला राऊंड म्हणजे नाही का डोक्याचा माप कसा घ्यायचा त्याच्याबद्दल सांगते. तर प्रॉपर असा हा कडक आपला फेटा असतो. प्रॉपर तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये हा फेटा घरपोच भेटणार आहे. आणि साईजेस 1 इंचापर्यंत साईजेस तुम्ही लहान मोठी करू शकता, असा आपला वेलक्रो दिलेला असतो. त्याच्यामुळे 1 इंच कमी किंवा जास्त आपण करू शकतो. साईज ऍडजस्ट होऊन जाते 1 इंचापर्यंत. खूप जास्त नाही होत पण खूप कमी पण नाही होत, 1 इंच ऍडजस्ट होऊन जाते. त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही राहत, थोडंसं होऊन जातं ते साईजमध्ये. राहिला प्रश्न याचा माप कसा द्यायचा तुम्हाला. तर हे बघा, हा आपला इंची टेप असतो. मोस्टली सगळ्यांच्या घरामध्ये हा टेप अवेलेबल असतो. नसेल तर जवळपासून घेऊन या, 5-10 रुपयाला भेटून जातं. नसेल तर टेलर असतात आपल्या आजूबाजूला, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही घेऊ शकता. हा आपला इंचेस जो आहे ना, तो काय करायचा, मुलीच्या डोक्याला लावायचा. हा असा राऊंड घ्यायचा आहे पूर्ण प्रॉपर. हा बघा, सेंटर आपण टिकले जातो त्या ठिकाणी सेंटर पासून ते पूर्ण असा राऊंड मध्ये मोजायचा आहे. दिसतोय हा असा राऊंड मोजल्यानंतर जे पण काही इंचेस मध्ये राऊंड येणार आहे तो तुमच्या मुलीच्या फेट्याचा साईज असणार आहे. आता माझा इथं या ठिकाणी 22 इंच आलेला आहे, म्हणजे माझा फेटा 22 नंबरचा असणार आहे. तसं लहान मुलगी 3 वर्षापर्यंतच्या, 2-3 वर्षापर्यंत, 1-2 वर्षापर्यंतच्या ज्या मुली असतात त्यांना 18 नंबर वगैरे आरामात येऊन जातो. 1 इंच मागं पुढं होतं, याचा आता ते 17 पण होऊ शकतं थोडंसं लहान डोकं असेल तर, किंवा 19 पण होऊ शकतं 18चा जो असेल तो. त्याच पद्धतीने 22 समजा 20चा घेतला तुम्ही, म्हणजे 3 वर्षापासून ते 5-6 वर्षापर्यंतच्या मुलीला 20 नंबर आरामात येऊन जातो. त्याला तुम्ही 1 इंच मागं पुढं करू शकता. आणि समजा एक 8-10 वर्षाच्या वरून मुलगी असेल, मोस्टली त्यांचं थोडंसं समजा राऊंड तर तुम्ही घेणारच, पण समजा थोडंसं तुम्हाला इकडे तिकडे काय वाटलं, थोडीशी तब्येत जर असेल त्याची, तर 22 नंबरचा कंपल्सरी घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही त्याला 21 करू शकता. किंवा 23 तर शक्यतो सोडूनच द्या, कारण एवढं काही मोठं डोकं नसणार आहे. पण 21 वगैरे तुम्ही त्याला साईज करू शकता. 22 नंबर घ्या, जेणेकरून तुम्हाला थोडंसं वाढती साईज भेटून जाईल. तर अशा पद्धतीने आपले फेट्याची साईज तुम्हाला मोजायची आहे. याच्यात खूप सारे कलर्स असतात. शिवकन्या एम्ब्रॉयडरी हवी असेल शिवकन्या, किंवा नाव तुम्ही घेऊ शकता.
मेन म्हणजे आपला जो फेट्याचा प्रश्न होता तो खूप सारा व्हॉट्सअपवरती आपल्याला येत होता, जी शिवकन्याची साडी व्हायरल गेल्यामुळं खूप इन्क्वायरी आहेत आणि सगळ्यांचे मेनली प्रश्न हाच आहे की फेट्याची साईज कशी द्यायची आणि फेटा प्रॉपर मुलीला येईल का. तर त्याच्याबद्दलच सांगायचं होतं मला, म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवलेला होता. तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायची आहे आत्तापासूनच मी बुकिंग घेत आहे. तर त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे 9422648159 त्या नंबरवरती तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्या, किंवा जर तुम्ही शिवकन्याच्या साडीचा जर स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेला असेल, त्याच्यामध्ये नेटच्या साड्या आहेत, ज्यात कलर ऑप्शन्स खूप सारे आहेत, वेलवेटची साडी आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. कॉल अजिबात कोणी करू नका, कारण खूप सारा लोड असल्यामुळे खूप सारे कॉल्स आपण रिसिव्ह नाही करू शकत. तर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि साईजबद्दल किंवा जे पण काही इन्क्वायरी असेल त्याच्यानंतर आपण पुढे बोलून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपला हा फेटा आहे, ही साडी आहे, हा ब्लाऊज आहे आणि करवलीचा बेल्ट. जो पण तुम्हाला ऑर्डर करायचा असेल लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे आपण वेळेमध्ये तुमची ऑर्डर कंप्लीट करू. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.